पनवेल नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा SN मराठी न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। नमस्कार, माझं नाव योगेश जनार्दन चिले। मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पनवेल महानगर अध्यक्ष आहे। मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे 19 जून 2026 रोजी आम्ही DCP मॅडम परिमंडळ 3 यांना डान्स बार विरोधातल्या कारवाई संदर्भात एक पत्र दिलं होतं। त्यात आमचं म्हणणं असं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या राजधानीमधले सर्व डान्स आणि ऑर्केस्ट्रा बार बंद करण्यात यावेत, त्यांच्या विरोधात ठोस कारवाई सुरू करण्यात यावी, अन्यथा 19 जुलै 2026 पासून मी आमरण उपोषणाला बसणार। त्याच्यानंतर सतत पोलिसांबरोबर आमच्या बैठका सुरू होत्या। आज आमची DCP मॅडम ACP साहेबांनी संबंधित सर्व पोलीस स्थानकांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याबरोबर एक संयुक्त बैठक झाली। या बैठकीमध्ये मनसेचे जिल्हाध्यक्ष श्री संदेश ठाकूर उपस्थित होते, सोबत आमच्या महानगर अध्यक्ष स्वरूपाताई सुर्वे उपस्थित होते आणि इतर आमचे सहकारी सर्व उपस्थित होते। या बैठकीमध्ये DCP मॅडम यांनी त्यांची भूमिका मांडली। त्यांनी ज्या कारवाया गेल्या महिन्याभरामध्ये सुरू केलेल्या आहेत त्या कारवायांची पूर्ण यादी त्यांनी आम्हाला दिली, त्या कारवायांचं स्वरूप समजावून सांगितलं। आता जो कायदा नवीन पारित होतोय डान्स बार संदर्भातला, जो माननीय मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेमध्ये मांडलाय, त्या कायद्याबद्दलची संपूर्ण माहिती दिली आणि त्यांनी एक अपेक्षा व्यक्त केली की जी इच्छा आमची आहे तीच इच्छा त्यांची आहे। आमची इच्छा डान्स बार बंद होणे ही आहे, त्यांची इच्छा तीच आहे। ते देखील या नवीन कायद्याची आतुरतेने वाट बघत आहेत। ज्या दिवशी हा कायदा पास होईल त्या दिवशी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे महाराष्ट्रातले बरेच डान्स बार हे बंद करावे लागतील अशी परिस्थिती असेल, परंतु तोपर्यंत सुद्धा आम्ही गप्प बसणार नाही, आमच्या कारवाया सतत सुरू असतील। यासाठी त्यांनी आम्हाला हे पत्र दिलेलं आहे। या पत्रामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की कार्यक्षेत्रातील डान्स बार व ऑर्केस्ट्रा बार यांच्यावर नियमभंग प्रकरणी वेळोवेळी कारवाई करण्यात येत असून निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, पनवेल शहर ग्रामीण यांच्याकडील प्राप्त पत्रांमुळे भविष्यात संयुक्त कारवाईचे नियोजन करून संबंधितांवर अधिक ठोस कारवाई करण्यात, म्हणजे त्यांच्या कारवाया सुरूच आहेत, त्याच्यात अजून ते गती आणणार आहेत। बरं, हे पत्र फक्त एका पोलीस स्थानकाचं नाही, पनवेल परिक्षेत्रामध्ये जितकी पोलीस स्थानक आहेत त्या प्रत्येक पोलीस स्थानकामधून अशा पद्धतीचं पत्र आपल्याला त्यांच्याकडून देण्यात येणार आहे। ठोस कारवाईचं आश्वासन देण्यात आलेलं आहे। त्यांनी ज्या पद्धतीने कार्यतत्परता दाखवली त्याबद्दल त्यांचेही अभिनंदन, त्यांनी जी इच्छा प्रकट केली त्याबद्दलही त्यांचे अभिनंदन आणि आम्ही अपेक्षा व्यक्त करतो की जे शब्द त्यांनी आम्हाला बैठकीमध्ये दिलेले आहेत ते शब्द त्या नक्की पूर्ण करतील। ते शब्द जर त्यांनी पूर्ण केले तर आम्ही सुद्धा त्यांचा सत्कार सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने नक्की करू। हा आमचा सुद्धा शब्द आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।